तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाढरागं गाणेशाक्षन्दधन्तं स्मितमुखकमलं विज्ञानमुद्राकराब्जं भव्यं च अजानुबाहुं यतिवरममलं वसुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमिडे सद्गुरुनाथ हिरंबराज गणेश योगींद्राचार्य चरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमद्नग्नभैरवराजाय नमः। नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे सर्वपूज्यो गणाधीशो नान्यो ब्रह्मांडमंडले। भगवान गणराज प्रभूचं वर्णन करताना वेदशास्त्र पुराणामध्ये सर्वपूज्य भगवान गणेश असं केलेलं आहे। गणेशम देवदेवेशम ब्रह्मब्रह्मेशम आदरात् ध्यायामी सर्वभावज्ञे कुलदेवम सनातन, असं साक्षात प्रत्यक्ष भगवान शंकरांनी गंगेला सांगितलं। गणेशम देवदेवेशम, गणेश हा कसा देवांचा देव इतकंच नव्हे तर ब्रह्मांचाही ब्रह्मेशपती असा ब्रह्मणस्पती आहे, कुलदेवम सनातन। आता अनेक संतांच्या जे जे जगी थोर म्हणून झाले त्यांनी परेशात सेविले असं आपल्या गणेशाचं वर्णन आहे। कुठल्याही कार्याच्या आरंभी गणेश स्मरण करणं हे प्रत्येकाने केलेलंच आहे, प्रत्येक संतांनी तर केलंच आहे। नुसतं केलं नाही तर करा असं सांगितलं आहे, निक्षून सांगितलं आहे। आता पहा, अनेक संतांच्या वाङ्मयामधून काय झालेलं आहे की काही पाखंडी लोकांनी बरंच काही मनाचं त्यामध्ये घातलं त्या वाङ्मयामध्ये आणि सर्व बिघडवून टाकलं सगळं। त्याच्यामुळं काय झालं की लोकांच्या मध्ये एक भ्रम निर्माण झाला, भ्रमित झाले लोक सगळे। त्यात संतांचं काही दोष नाही, त्यांनी तर जे स्वतः केलं आचरण केलं तेच सांगितलं। आता जे लोक शिवपुत्र म्हणतात, गौरीनंदन म्हणतात, तर हे चुकीचं कसं आहे हे त्यांनी सांगितलं सर्वांनी। बरं, हे संत जे होते हे प्रत्येक वेगवेगळ्या संप्रदायातले होते, असं नाही की बा फक्त गणेश भक्तच होते म्हणून त्यांनी सांगितलं, असं अजिबात नाही। आता पहा, तुलसीदास सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी केलेली गणेश वंदना सर्वांना माहीत आहे। सूरदास झाले, तुलसीदास झाले, प्रत्येक त्यांच्या काव्यामध्ये गणेशाचं आदिस्मरण आदिपूजन सर्व काही त्यांनी केलेलं आहे। पण आता कोणीतरी त्यांच्या वाङ्मयामध्ये घुसळलं। काय घुसळलं? जपत राम नाम गणराव। बघा, म्हणजे किती विपर्यास केला पहा। म्हणजे गणराज सुद्धा रामराम करतात असं त्याचा अर्थ होतो। आता अत्यंत चुकीचं आहे आणि पाखंड दर्शक आहे। आता ज्ञानेश्वर माऊलींनी बघा, ज्ञानेश्वरी ग्रंथ सगळ्यांना माहिती आहे असं कोणी नाही की ज्यांना माहिती नाही आपल्या महाराष्ट्रात, भारतात। तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये या काही लोकांनी आपल्या मनाने काहीतरी करून सगळं विपर्यास करून टाकला। शेवटी मग नाथ महाराजांचा ज्यावेळेस अवतार झाला, एकनाथ महाराजांचा बरं का, तर त्यावेळेस त्यांना माऊलींनी स्वतः दर्शन दिलं आणि सांगितलं। आधी तर त्यांनी सांगितलं की बाबा तुझ्याकडनं मला एक कार्य करून घ्यायचं आहे। काय कार्य? तर म्हणे बाबा ते ती पिंपळाची जी फांदी आहे ती थोडीशी मला लागती आहे, ती जरा छाटून टाक, हे एक सांगितलं। आणि दुसरं सांगितलं की ज्ञानेश्वरी जी मी तयार केली आहे म्हणजे तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आपल्या मनाने काहीतरी गडबड केली आहे, त्यामुळे त्याचा खरा अर्थ लोकांना काही कळेना, तर तू
ती शुद्ध करून जगासमोर ठेव. म्हणजे त्यांच्या काळात सुद्धा असे प्रसंग लोकांनी आणले. तर प्रत्येक वाङ्मय तुम्ही पहा की आता दासबोध पहा, समर्थांचा दासबोध. दासबोधामध्ये समर्थांनी गणेश उपासनेवर, गणेशाच्या आदिपूज्यत्वावर समासच्या समास लिहिलेले आहेत. ही गणेश वंदना कशी करावी, आदिपूज्यत्व कसं आहे, सर्वांनी केलंच पाहिजे, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये समासच लिहिलेत त्याच्यावर. आणि तेच ग्रंथाच्या आरंभी श्री गणेशांना लिहिणार नाहीत का? कसं करतील? त्याच्यातलं पद्धतशीरपणे काढून टाकलं आणि सुरुवात अशी ठेवली, ग्रंथानाम दासबोध, बस. आणि सांगतात पुन्हा अजून की बघा, एकमेव ग्रंथ असा आहे की गणेशाचं स्मरणच नाही त्याच्यात. म्हणजे किती हा बुद्धीचा विपर्यास करणं आहे पहा. हे ठीक आहे. तर तात्पर्य काय आहे की जे जे खरे संत होऊन गेले त्या सर्वांनी यथाशास्त्रच सर्व काही वर्तन केलं आणि करायला जगाला भाग पाडलं. आपल्या ग्रंथामध्ये, वाङ्मयामध्ये सर्व त्यांनी जगाला सांगून ठेवलं. तर साधकांनी याच्यातून काय बोध घ्यायचा की उपासना त्या सर्वांची वेगळी होती. प्रत्येक उपासनेसाठी त्यांचे वेगवेगळे अवतार झालेले होते, सगळं खरं आहे. तसं आपली उपासना कोणी कुठलीही करा, ज्या उपासनेची आपल्याला प्रीती आहे, प्रेम वाटतं, आदर वाटतो, तीही करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आपण प्रमाण काय मानायचं? या तथाकथित बुद्धिवाद्यांचं प्रमाण मानायचं का वेद, उपनिषद, 18 महापुराण, 18 उपपुराण? तर हेच आपले ग्रंथ समजून ह्याच्यामध्ये काय आहे तसं आपण आचरणात आणलं पाहिजे, बस. हे सर्व साधकांनी लक्षात ठेवायचं. आता उपासना करणारे सर्वच साधक काही निष्काम असतील असं काही नाही, आणि काही जरुरी पण नाही की बा उपासना करणारा आहे, साधक आहे, देवाचं करणारा आहे म्हणजे तो अगदी काय संतांसारखा निष्काम असेल असं काही नाही. बहुतांशी सकामच असं आपण गृहीत धरू. हां, तर ठीक आहे. आता मनामध्ये कामना असणारच. सकाम म्हटलं की काहीतरी इच्छा, आकांक्षा आहेतच, असतातच, त्यात काही चुकीचं काही नाही. बरं, आता देवाला मागायचं नाही तर कोणाला मागायचं? मग आता मागणारच देवाला झाले ना, मला हे पाहिजे, मला बाबा दे पाहिजे, ठीक आहे. आता संतांनीच सांगून ठेवलं आहे, सुख देवासी मागावे, बरं का, दुःख देवाला सांगावे. आता आपलं दुःख देवाला सांगायचं नाही तर काय जगाला सांगायचं का? मागायचं देवाला नाही तर कोणाला मागायचं? काय उपयोग आहे त्याचं मागून? बरं, मागून तरी काय उपयोग आहे? कबीरदासांनी म्हटलं आहे, तर एवढे कबीरदासांत होऊन गेले, त्यांनी म्हटलं की अगर कुछ मांगना है तो ईश्वर से ही मांग ले. बरं का, तुला काही मागायचं आहे तिने असं नाही सांगितलं की मागू नको, नुसतं आपलं जप करत बस, वाचन करत बस, असं नाही. प्रपंचिक आहे, मागणारच झालं. आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, अमकं पाहिजे, जमकं पाहिजे, ठीक आहे. पण ते काय म्हणतात, मागायचं ना माग, पण कोणाला माग? ईश्वराला. पुढे ते काय म्हणतात, वही एक दर है जहां आबरू नाही जाती. बरं का, काय म्हणतात की तेच एक ठिकाण असं आहे की जगाला तुम्ही मागितलं, रडगाणं जगापुढं केलं तर जग देईल किंवा न देईल. कदाचित जगातले काही काही देतील सुद्धा तुम्हाला, त्यांना जगासमोर याचना केली तर देतील. पण जगाने दिलं तरी 10 ठिकाणी टिमकी वाजवतील ते की मी याला दिलं, मी याला दिलं, मी याला दिलं, म्हणून याचं तसं झालं. म्हणजे देऊन काही त्याचं अंगी लागणार नाही. बरं, न दिलं तरी अपमान जगाला सांगते, हे माझ्याकडे भीक मागायला आला, मी त्याला हाकलून दिलं, मी त्याला दिलं नाही, एक तर मी दिलं किंवा नाही दिलं. म्हणजे इकडे आबरू गेलीच की नाही. तर कबीरदास म्हणतात, तर ते एक ठिकाण असं आहे की
भगवंताला मागितल्यानंतर तो देईल किंवा न देईल, तर का तुमच्या प्रारब्धानुसार योग्य गरज बघून तो देईलच, नाही असं नाही. पण यदा कदाचित काही कारणाने नाही दिलं तर तुमची आबरू जाणार नाही, एवढं नक्की मात्र. कारण कोणाला कळायचं कामच नाही ना, भगवंत आणि आपण, बस कशाला तुमची लाज जाईल जगामध्ये. तर असं आहे. आता त्याच्यात दुसरं काय आहे, मागताना मात्र कसं भगवंताला आपली पात्रता, आपली कुवत, आपली गरज, आपला खरा हेतू सत्यशुद्ध असला पाहिजे. नाहीतर काय होतं की हेतू ऐहिक ठेवायचा आणि मागणं मात्र परमार्थिक असल्याचं भासवायचं, तर ही फसवणूक होती. हे असं भगवंताला चालत नाही. बरं, आपल्याला पाहिजे तर सरळ सांगा ना देवाला की बाबा भगवंत मी फार दरिद्री आहे, मला पाहिजे पैसे, बाबा काय देतो, तुझ्याशिवाय कोणाला मागायचं, मागा सरळ. पण तसं नाही. तर आवश्यकता असली तर तो देणारच, एवढं दिल्याशिवाय राहतच नाही. बरं, परंतु मला काही नको, मला काही नको म्हणायचं हे काही योग्य नाही. आता त्याच्यामध्ये काय होतं बघा, महाराजांच्याकडे, आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे गुलाबराव महाराजांचे एक शिष्य होते. ते आपल्या मित्राला घेऊन एकदा आले. ते गुलाबराव महाराज हे मोठे विदर्भातले संत होते आणि प्रज्ञाचक्षू होते. दिसतच नव्हतं दोन्ही डोळ्यांनी त्यांना जन्मापासून. तर ते आले इकडे. महाराज तुमची कीर्ती एवढी अशी आहे की आमचं. महाराज म्हणे जाऊ ते काय कीर्ती माझी काही नाही आहे म्हणे बाबा, असं काय. म्हणे हा आमचा मित्र आहे, त्याला दोन्ही डोळे नाहीत, म्हणजे दिसत नाही, पण याची प्रामाणिक इच्छा आहे की ज्ञानेश्वरी वाचावी. बरं, आणि ज्ञानेश्वरी वाचावी अशी खूप इच्छा आहे, पण दिसत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचण्याच्या चांगल्या हेतूने आम्हाला दृष्टी पाहिजे. तर तुम्ही एवढे चमत्कार केलेले आहेत, तुम्ही तिकडं अमुक केलं, तिकडं अमुक केलं, तर एवढी कृपा आमच्यावर करा. बाकी आमचा उद्देश काही नाही. पण बरं का, फक्त ज्ञानेश्वरी वाचावी एवढ्यासाठीच पाहिजे, बाकी स्वार्थासाठी मागतच नाही. झालं. आता हे मागणं काही खरं आहे का हे? महाराज म्हणाले ठीक आहे म्हणे, काही काळजी करू नका. बरं का, आता आपल्याला तर अनुभव आहेच. म्हणले आपले गुरु महाराज प्रज्ञाचक्षु आहेत, त्यांना जन्मापासून डोळे नाही, तर त्यांना ज्ञानेश्वरी सगळी मुखोद्गत आहे, मुखपाठ आहे ना. आहे. तर आता तुम्हाला जर ह्या तुमच्या मित्राला ज्ञानेश्वरी समजायची हाच उद्देश आहे ना खरा अगदी, का दुसरा काही नाही? नाही म्हणे, फक्तच बस ठीक आहे, काही काळजी करू नका म्हणले. त्यांना मी असं वरदान देतो, त्यांनी ज्ञानेश्वरी समोर धरावी, डोळे मिटावे आणि हात नुसता फिरवावा, त्यांच्या समोर सगळी ज्ञानेश्वरी अंतरंगात प्रकट होईल म्हणले. बरं का, मग तसं झालं तर मग डोळ्याची गरज आहे का दृष्टीची सांगा. मग काही दृष्टी नाही आली तर चालेल ना म्हणले. काय ज्ञानेश्वरी समजेल, सगळं प्रकटच ज्ञान होईल त्याच्यातलं सगळं. अगदी नुसतं असं बोट ठेवा की सर, मग चालेल ना. मग गप्प बसले, एक नाही दोन नाही. महाराज म्हणले अहो, मी काही नुसतं तुम्हाला गंमत म्हणून किंवा शब्दांची कोटी करायची म्हणून म्हणत नाही, अगदी सत्य सांगतो. याचं उदाहरण बरं, हे होणार नाही असं काही नाही, तुमचे गुरु साक्षीत म्हणले याला.
त्यांना असं झालं का नाही, होतं का नाही तसं, त्याला तर मुकपाठ आहे म्हणले, जन्मापासून त्यांना दृष्टी नाही. मग तसं जर मी तुम्हाला आश्वासन देतो आहे, तर मग तरी पण तुम्ही गप्प कसे काय? म्हणजे याचा अर्थ तुमचा म्हणे हेतूच शुद्ध नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मनामध्ये तुमच्या आहे स्वार्थ. मग सरळ त्यापेक्षा सरळ सांगितलेलं बरं. सरळ भगवंताला सांगा की बाबा मला डोळे नाहीत, पण मला जग पाहायचं आहे. ज्ञानेश्वरी जाऊ द्या, मला खूप इच्छा आहे जग पाहावं, जगातली सुखं पाहावी, अमकं करू, त्यासाठी मला द्या बरं दृष्टी, म्हणा ना सरळ सरळ. तसं जर एक वेळ मागितलं तुम्ही असतं तर तुम्हाला लगेच काही भगवंत दृष्टी देणार नाही किंवा चल हात ठेवला की देईल, असं नाही करणार. पण त्यासाठी काहीतरी कडक अनुष्ठान, तपश्चर्या असं करून काहीतरी मार्ग निघेल ना म्हणले. पण ही अशा तऱ्हेची फसवणूक भगवंताजवळ चालत तर नाही. असं आता दुसरं, अनेक लोकांना सवय असते की तृप्त आहे बरं का, अगदी काही कशाचीच अपेक्षा नाही, काही नाही. तर महाराजांच्याकडे एक असेच सद्गृहस्थ आले आणि काय चौकशी केली, काय करता काय नाही, काही नाही, मग मला सगळं चांगलं आहे बरं का, पण मग अडचण काय, पैसा पुरत नाही. पुरत नाही. त्यांनी विचारलं तुमचं उत्पन्न किती आहे? आहे एवढा एवढा पगार आहे. भरपूर आहे. मग ठीक आहे. मग खर्च कसा त्याच्यामध्ये चालतो? मग नाही, खर्च तसा भागतो म्हणे महाराज सगळा, पण इच्छा अशी होती की काहीतरी दान धर्म करावा बरं का, आणि त्यालाच पैसा राहत नाही, बाकी आहे म्हणले. महाराजांनी सहज विचारलं बाकी आहे म्हणजे काय, एवढा पैशाचं करता काय, तुम्हाला खूपच पगार दिसतोय म्हणे, तरी पुरत कसं. त्यांनी हिशोबच सांगितलं महाराजांनी. काय करावं म्हणले, बघा महाराज, एवढा एवढा घरात द्यावं लागतं मला, एवढं मला हे गाडीने फिरावं लागते, त्याचा एवढा खर्च होतो, मुलं आहेत आमच्या मंडळींना, बाहेरचा असं खर्च होतो, मुलांना खेळण्यासाठी त्यांना खेळ लावलं तिथं त्यांना एवढा जातो, अमकं जातं. त्यात पुन्हा उरलं सल्लं म्हणजे कसं आहे, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही म्हणे, सर्व गुण संपन्न होते ती. काय म्हणले, आठवड्यातून एकदा आमच्या पार्ट्या असतात काय, त्याच्यातून मग आता काही राहतच नाही, मग दान धर्म कसा करावा, म्हणून दान धर्म करण्यासाठी मला पैसा पाहिजे, दुसरं काही. महाराज म्हणले, काहीच बोलले नाही महाराज फक्त म्हणले सोडून द्या म्हणले, तुम्ही हा विषय जाऊ द्या बरं का, काही तुम्ही दान धर्माच्या भानगडीत पडूच नका म्हणले. काय, हा तुमचा विषयच नाही म्हणले. आपले व्यसनसुद्धा अगदी व्यवस्थित झाले पाहिजे आणि मग मला दानधर्म करायचा, एवढी काही गरजच नाही म्हणलं हा दानधर्म करायची. तुम्ही त्याच्यात काही पडू नका, आपला आनंदात राहा म्हणले बाबा बरं का. तर असं काही कामाचं नाही. मला सांगतो, हेतू शुद्ध आणि सरळ सांगायचं ना, त्यापेक्षा की बाबा मला अजून पैसे पाहिजेत. महाराज आता अनेक लोक देवाला अनुष्ठान मागतातच ना, की बाबा पगार वाढावा आमचं, पण सरळ सांगतात. ठीक आहे, आता वाढतात म्हणजे काय महाराज लगेच हाताने आणून देणार नाहीत, खरं आहे, पण त्यासाठी तपश्चर्या तर करायला लागणार कुठल्या गोष्टीला, अशी कशी कुठली गोष्ट मिळेल ना, पण असा हेतू शुद्ध पाहिजे. आता दुसरं पाहतो, आता जो खऱ्या भावनेने भगवंताला, जे आता काही अनेक खरे लोक असतात बरं का, सत्यवादी, की सरळ सांगतात नाही बाबा आमची नाही, आम्हाला जमत नाही, मला पाहिजे, मला थोडं अजून मला सुख घ्यावं वाटतं, ते भगवंत क्षमा करतो. एक वेळ म्हणतो ठीक आहे. योग्य मार्गाने वागणारा, सदाचरणाने वागणारा अशी व्यक्ती जर असेल आणि तिने जर प्रामाणिकपणे सांगितलं तर भगवंताला त्यात काही गौण वाटत नाही. भगवंत म्हणतो ठीक आहे, का वाटत नाही, पण भगवंताला माहिती आहे किंवा संतांना माहिती आहे हा सदहेतूने वागणारा आहे, आचरण शुद्ध आहे, थोडीशी वासना कुठली तरी आली त्याची तर ती नाहीशी होऊन जाईल, म्हणून ते त्याची इच्छा पूर्ण करतात. एक रामायण काळामध्ये
एक अशी कथा एका राजाची घडली होती. आता हे आपले पुराणं जे आहेत एका पुराणातली कथा दुसऱ्या पुराणात कुठंतरी त्याचा संदर्भ असतो. आता रामायणात जे जे घडलं ते सगळंच रामायण ग्रंथात असेल असं काही नसतं. महाभारतात जे घडलं ते सगळंच संदर्भ महाभारतात असतो असं काही नाही. गणेश पुराणात जे कथानक येतात ते पण सगळे त्यात येतात असं काही नाही. दुसऱ्या कुठला तरी पुराणात त्याचा संदर्भ मात्र येतो. तर एका दुसऱ्या पद्मपुराणात कुठेतरी कथा आली तर त्या काळामध्ये लंकेच्या जवळच एक असं छोटंसं एक राज्य होतं. सात्विक राजा, चक्ववेण नावाचा राजा होता. अतिशय सात्विक, सदाचरणी आणि निर्लोभी आपलं एक छोटंसं राज्य त्याचं होतं तिथे. पण अतिशय पुण्यवान. त्या पुण्याच्या जोरावर, उपासनेच्या जोरावर त्याचं राज्य सगळं टिकून होतं. नुसतं टिकून नव्हतं, त्याचा दबदबाच होता एक वेगळ्या प्रकारचा. तर त्या राजाची पत्नी, आता तो राजा काय करायचा, जनतेचे करबीर जे आवश्यक तेवढे लावून त्याच्यात सगळं ते लोकांसाठीच परोपकारात सगळं, बाबा काय सुधारणा पाहिजे, काय आहे, असं सगळं करत आहे. त्यामुळे साहजिक त्याच्याकडं असं काही साठवलेली संपत्ती किंवा राजा आहे म्हटल्यानंतर काय खूप काय असेल ऐश्वर असं काही नाही. पण तेज मात्र भरपूर. त्याची पत्नी पण आनंदी होती. पण काय झालं, आता ते बाकीच्या त्यांचे ते काही सेवक वर्गाच्या स्त्रिया वगैरे ते मोठमोठे दागिने वगैरे घालून यायच्या आणि ह्यांना हे म्हणजे काहीच नाही, लंकेची पार्वतीच. त्या म्हणायच्या, काय तुम्ही एवढी राणी आहे आणि अशी लंकेची पार्वती कशी काय, राजाची राणी आहे, आम्ही पहा. ते आता ते स्त्री स्वभावानुसार थोडंसं वाईट वाटलं त्यांना. राजाला सांगितलं की महाराज मला बाबा हट्टच धरला की मला दागिने पाहिजेत भरपूर. राजा म्हटलं तुला असं काय झालं एकाएकी, इतके दिवस कधी वाटलं नाही, आपण कशा आनंदात आपलं उपासना व्यवस्थित चालली आहे, राज्यकारभार आहे आपला नीट चाललेला आहे, आनंदात आहोत, आणि तुला एकाएकी काय असं वाटलं. नाही म्हणे मला पाहिजेच. राजाने ओळखलं की कोणीतरी त्या बुद्धिभेद केला आहे. ठीक आहे म्हणले, बरं बघू मग. अगं पण तुला तर माहिती आहे ना म्हणे की आपल्याकडे काही शिल्लकच काही राहत नाही, एवढे करबीर आपण जास्त लोकांना त्रास द्यायचा नाही, आता उगाच भरमसाठ कर लोकांवर लावायचे आणि आपण इकडे मजा करायची, मला पटत नाही. ती म्हणे मलाही पटत नाही. ती काय म्हणली, मलाही पटत नाही, पण तरी मला पाहिजे, कुठं नाही आणा. ठीक आहे म्हणे, बघू योग्य मार्गाने मी पाहतो, असं म्हणून आपले. तर त्या राजाचा प्रधान पण सात्विक होता बरं का, आणि बरेच सात्विक लोक तिथं होते, सदाचरणी सात्विक असे पुण्यात्मे. तर त्यांनी प्रधानाला सांगितल्यानंतर प्रधान म्हणले, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, सोनंच पाहिजे ना, मी आणून देतो. पण राजा म्हणला, बाबा आणून देतो म्हणजे कुठून, ते काय प्रजेवर करबीर लादवून अजून मला कोणाची तळतळ नको बरं बाबा, तसं काही कोणाला लूटमार करायची नाही, काय करायचं नाही. हां, नाही तर तू तसं काही नको मला. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, मी योग्य मार्गाने आणतो. बघूबा म्हणले, तर काय करायचं ते, मी आपलं देवाची प्रार्थना करतो म्हणले, दुसरं काही माझ्याकडं नाही. प्रधान मोठा हुशार, त्यांनी रावणाला निरोप पाठवला. काय, लंकेश हे बघा म्हणले, चक्रवेण राजाचा मी सेवक आहे, तिथं आमचं छोटंसं राज्य आहे, तर काय तुमच्या राज्यातून आमच्या ह्याच्यावर तुम्ही तुमचे सैनिक सारखे फिरता येर धार घालतात म्हणले तिकडं. काय आमच्या नगरावर इकडं जा तिकडं जा, आमची भूमी तुम्ही वापरतात, तर आम्हाला त्याचा कर पाहिजे म्हणले. त्याचा आमची भूमी वापरल्याबद्दलचा कर कोणाला निरोप दिला, रावणाला.
ज्यांनी नवग्रहांना ताब्यात ठेवलं होतं, सर्व देवादिकांना पराभव केला होता, त्यांना निरोप पाठवला. तो हसायला लागला. तुम्हाला काय, कोण म्हणे तुमचा आजान, कोण, मी तर नावही कधी ऐकलं नाही. ते काय म्हणे, ते छोटंसं आहे काय म्हणजे, त्याला सांगा किती सोनं पाहिजे, मी दान म्हणून देतो बरं का, पण असलं काहीतरी सांगू नका विचित्रपणा म्हणे, कर वेगळ्याच करायला. ते म्हणे नाही नाही नाही, दान अजिबात नको, दान नको, काही नको, आम्हाला करच पाहिजे, आमचा हक्काचा आहे म्हणले, आमची जागा आहे. मग ते रागावलं, जा काय करायचं, काय कर बरं म्हणून, जा हाकणून. ठीक आहे जातो म्हणे मी, पण आपण एक कृपा करा, माझ्याबरोबर थोडं फक्त याच्या समुद्राच्या काठावर या बरं का. तर काय म्हणून तो गेला कुतूहलाने. तर त्या प्रधानाने तिथं एक लंकेची प्रतिकृती तयार केली बरं का. म्हणजे अशी बुरुज तयार असे केले त्याने, बांबू वगैरे लावून काहीतरी केले. बघा म्हणे महाराज, मला आता दाखवतो मी बघा. आणि आता ते पुण्यात्मेच होते सगळे सात्विक. आणि चक्रवेण राजाचं शपथ घेतली आणि अभिमंत्रित करून एका बुरुजावर टाकलं तिथेच बरं का, त्या प्रतिकृतीतल्या. त्याबरोबर लंकेतला बुडो धडा पडला. हा वाळवंटा तिथे, लंका तिकडे. तो पाहतोय एक पडला, आता म्हणे दुसरा. असे 2-4 बुरुज पाडून टाकले, युद्ध न करता, काही नाही, फक्त मंत्र सामर्थ्याने, केवळ त्या राजाचा, पुण्यात्मा राजा जो होता त्याचं नाव घेऊन. बघा म्हणे महाराज, आता तो रावण अक्षरशः शरणाला. म्हणला बाबा रे, पास कर म्हणे तुझं, बाबा काही करू नको, इथं किती पाहिजे तेवढं सोनं कर, म्हणून घेऊन जा, फक्त एकच कर म्हणे, सांगू नको कोणा जगात बाबा की रावणाकडनं कर घेतला, रावणाकडं माझी नाचक्की होऊन जाईल आमची. नाही सांगत, मला काय सांगून काय. तर ते घेतलं आणि राजाजवळ आणून दिलं. महाराज म्हणले, राजा म्हणाला बाबा कुठून आणलं एवढं सोनं तू, त्या प्रजेवर काय करबीर लागले का, कोणाला त्रास दिला का. तर म्हणे काही नाही केलं महाराज. मग आणलं कुठून, म्हणे असं मी फक्त निरोप पाठवला आणि आपला हक्क आहे म्हणले, आपली भूमी वापरतात ना ते, मग त्याचं भाडं नको द्यायला म्हणले, म्हणून कर म्हणून, ह्याच्यात काही पाप नाही, काही नाही काय. हां, मग राजा म्हणला ठीक आहे. आता तिची पत्नी तिथं होतीच. त्यांनी म्हणलं बाई घे, तुला काय दागिने काय करायचे ते कर आता भरपूर. तिने सोनं हातात घेतलं, पाहिलं आणि एकदम तिच्या मनात विचार आला, काय आपला पुण्यात्मा पती आहे, त्याच्या नुसत्या नावावर, त्याच्या शपथेवर त्या एवढ्या मोठ्या लंकादेशाने आपल्याला कर म्हणून एवढं दिलं, असा आपला पती आहे, ह्याच्यापेक्षा सोन्याची मला काय किंमत आहे द्या. म्हणून तिने ते परत करून टाकलं. कोणी महाराज चुकलं माझं, काही नको म्हणून, मी आहे ती, कोणी लंकेची पार्वती म्हणू, काही म्हणून, मी आनंदात आहे म्हणे, देऊन टाका. त्या राजाने ते परत देऊन टाकलं. तर तात्पर्य काय, योग्य मार्गाने भगवंताला मागण्याचा अधिकार साधकांना आहे. काय तर भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतो, पण ती पूर्ण केल्यानंतर त्या साधकाला सुद्धा आपल्या उपासनेने म्हणजे सात्विक असेल तर अनासक्ती आपोआप निर्माण होते. म्हणजे त्या गोष्टीचं महत्त्वच राहत नाही. ही भगवंताची खरी लीला आहे. हां, आता आपण पाहतो, अनुभवतो, पाप पुण्य सुख दुःख. आता प्रत्येक गोष्टीचं फळही आपण मानतो, भोगतो. आणि भोगताना आपण काय करतो की एखाद्या घटनेमध्ये, एखादं पापाचं फळ असू द्या किंवा पुण्याचं फळ असू द्या, एखाद्या घटनेमधली एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते फक्त बरं का, हे का घडलं, अमक्यामुळं, ते का भोगावं लागलं, अमक्या घटनेमुळे, एवढंच आपल्याला माहीत असतं. पण
तीच आपण अंतिम परिणामाचं फळ म्हणून ती गोष्ट चालते, बरं का. तेवढंच किंवा तेच एकमेव कारण त्या घडलेल्या घटनेला अजिबात नसतं. तर त्या घटनेच्या मागे पापाची असो पुण्याची असो काही असू द्या, कर्माची मोठी मालिकाच असते. ती आपल्याला दिसत नाही, अनुभवाला येत नाही. आपण एखादी गोष्ट बघतो म्हणतो ह्याचं फळ हे मिळालं, ते तसं अजिबात नसतं, बरं का. आता बघा, चंद्राची कथा सगळ्यांना माहिती आहे. भालचंद्र गणेश लीला आपण पाहतो. चंद्राला शाप झाला. हां, महागणपतीचा शाप चंद्राला लाभला. काय शाप मिळाला? किंवा ते असं कुठल्या समारंभामध्ये मूषकावर बसून महागणपती आले, त्यांचा विडंबना केली, अपमान केला, अशी ती घटना सगळ्यांना आपण माहिती आहे. आणि त्यामुळे उपहास केल्यामुळे महागणपतीने शाप देऊन टाकला की तुझं तोंड आपण कोणी पाहणार नाही. आता ही कथा बरोबर आहे, पण हे एकमेव कारण आहे की त्याच्यामध्ये असा महागणपती एवढा परमात्मा कधी असा असतं का? कधी हसला लगेच शाप, रडला लगेच शाप, असं कधीच नसतं. तरी पुढचं कोणालाच माहीत नाही. तर चंद्राकडनं असंख्य अपराध घडलेले होते. नक्षत्र तारका यांचा अपमान, गुरुचा अपमान, गुरुचा उपहास. म्हणजे आधी चंद्र हा पुण्यवान होता, भरपूर साधना केलेली. त्या साधनेच्या पुण्याच्या जोरावर ऐश्वर्य लाभलं, उन्मत्त झाला, त्याचा अपमान करणे, हे करणे, अहंकारने वागणे, असे खूप अपराध घडले. आता अनेक त्रस्त झाले, देवादिकांना शरण गेले. पण देवादिक काय म्हणले? बाबा आम्ही आता कर्मापुढे आम्ही हतबल आहोत. त्याचं कर्मच तितकं आहे, तर त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही सध्या. आता इथे एक शंका येऊ शकते की पुण्य आहे भरपूर, मग काय त्याची सगळी पापं माफ झाली का? कसाही वागला तरी चालतं का? पुण्यात्मा आहे म्हणून त्यांनी कसंही वागावं का? तर तसं अजिबात नाही. त्याचे पाप माफ होत नाहीत, क्षमा नाही भोगल्याशिवाय. पण ते तात्पुरते बाजूला ठेवले गेले. त्याचं फळ तत्क्षणी देण्याचं सामर्थ्य त्याच्या पुण्यामुळे कोणाचं नाही, हा त्याचा अर्थ आहे. बाकी ते नष्ट झाले असं अजिबात नाही. नाही तर मग त्याचं समर्थन केल्यासारखं होईल. इकडं पुण्यकर्म करायचं, वाढवायचं, इकडं पाप करत बसायचं, असं नाही चालत. मग सर्वजण गणेशाला शरण आले. भगवान म्हणाले थांबा, योग्य वेळी होईल, काही काळजी करा, तुमची उपासना वाढा. तर असे हे अपराध होत गेले आणि त्याच्यावर कळस व्हायचा राहिला. तर शेवटचा कळस हा असा झाला की प्रत्यक्ष महागणपतीचा अपमान करून टाकला, झालं, मिळाला शाप. म्हणजे हे आजपर्यंत सगळं केलं तर ते त्या निमित्ताने त्याला तिथं भोगावं लागलं. पण भोगावं हे लागलंच, भोगल्याशिवाय काही टळलं नाही. आता पुढे मग भगवंतांनी त्यांच्यावर कृपाही केली. गंगामसले 21 विनायकापैकी क्षेत्र आहे, तिथे तपश्चर्या केली. हा कथाभाग आहे वेगळा पुढचा, ते आता काही सांगत बसत नाही. तात्पर्य याच्यातला असं आहे. आता दुर्वा, आता हे झालं पापाचं फळ. आता पुण्याचंही बघा. आता दुर्वेची कथा गणेश पुराणात आलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर एक अशीच म्हणजे मंदिरामध्ये एक स्त्री आली, दोष भरपूर झाले होते, काहीतरी कुठल्या तरी कारणाने असतील, काय शापाशापी झाली. तिच्याकडून चुकून एक दुर्वा गणेशावर पडली, अशी गणेश पुराणात कथा आहे, बरं का. गणेश विजयामध्ये सुद्धा आहे. एक दुर्वांकूर पडलं, मोर्याच्या मूर्तीवर जाऊन पडलं. त्याबरोबर मोर्या प्रसन्न झाले आणि स्वानंद लोकातून विमानच आलं, अशी कथा आहे ना कथा. आता ह्या कथेचं हे एक दुर्वा पडणं हे नाही त्याच्यात. अहो एवढाच पुण्याने जर विमान येत असतं तर आपण किती दुर्वा वाहतो रोज, सहस्र दुर्वाचन करतो आम्ही, पण आम्हाला काही विमान आलेलं नाही.
कळलं का? तर त्याच्या मागच्या घटना असंख्य होत्या पुण्याच्या. इतकं काही पुण्य होतं, पण ते पुण्य काही कारणाने काही अपराध घडल्यामुळे थोडंसं बाजूला हे झालं होतं. तर ते योग्य वेळी त्याचं ते निमित्त झालं, त्या पुण्याचं फळ काही त्यांना मिळेना, काही कारणाने ते स्थगित राहिलं. पण जसं पाप जसं स्थगित राहतं पण माफ होत नाही, तसं पुण्य पण वाया जात नाही कधी केलेलं, बरं का. ते राहिलं ते तसं. आता त्याला फक्त काहीतरी स्पर्श पाहिजे होता. मग ती घटना घडली की यांच्याकडून एक दुर्वांकूर तिथं मर्यावर पडलं. चतुर्थी होती, योगायोग सगळा आला, मग ते सगळं पुण्य साठून घडलं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यावरून एखाद्या घटनेवरून आपण ठरवायचं नाही मग आम्हाला का होत नाही, ह्यांना कसं झालं, असं कधी नाही, बरं का. म्हणून कर्माचा सिद्धांत अतिशय अटळ असतो. एक तर कर्म त्याचं कोणीतरी भोगून संपवावं लागतं तुमच्याबद्दल, बरं का. दुसरं कोणीतरी ते भोगावं लागतं किंवा स्वतः भोगून संपवावं लागतं. नाही तर मग खडतर तपश्चर्येने ते जाळून टाकावं लागतं, तरच ते नष्ट होत नाही असं नाही. पण हे तीन त्याच्यामध्ये पर्याय आहेत, याशिवाय चौथा काही पर्याय नाही, बरं का. कोणीतरी भोगावं लागतं. आता बघा, देवादिकांच्या सुद्धा कथा आपण पाहतो. आता हे मनुष्य एक अशी योनी आहे, 184 योनी झाल्यानंतर मनुष्यत्व प्राप्त होतं. आणि हा श्रेष्ठ का मानला जातो जन्म हा, की ह्या मनुष्य योनीमध्ये साधना करता येते, तपश्चर्या करता येते, ती इतर कुठल्या योनीत करता येत नाही. आणि म्हणूनच कर्म जरी केलं तरी ते जाळून टाकण्याचं सामर्थ्य मनुष्य योनीमध्येच आहे, बाकी कोणीच करू शकत नाही. आता रामायणामध्ये बघा, यशोदा देवकी आपण पाहतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला देवकीच्या पोटी, पण जन्म झाला 14 वर्ष यशोदेने सांभाळलं. आता मथुरा आणि गोकुळ फार अंतर काही नाही आहे तसं काही, पण तरीसुद्धा 14 वर्ष वियोग झाला कैकेयीला, आपलं हिला देवकीला. आणि यशोदेचा काही संबंध नसताना भगवंताला सांभाळण्याचं भाग्य तिला लाभलं. 14 वर्षानंतर भगवंत आले मथुरेमध्ये. मग ते पुढं सगळं झालं, भेटीगाठी झाल्या, सगळा आनंद झाला. तेव्हा देवकीने विचारलं, अरे कान्हा, तू 14 वर्ष मला दूर का ठेवलंस? तुला यायचंच होतं, भेटायचंच होतंस, बरं का, मग एवढा वियोग का? तर परमात्मा म्हणाले, तर काय सांगतो म्हणे, काय हरकत नाही म्हणे. बाकी माझ्या पूर्व अवतारामध्ये तू होतीस कैकेयी. कोण? कैकेयी. आणि यशोदा होती कौसल्या. राम अवतारामध्ये. त्याच्यामुळे तुझ्या निमित्ताने तू निमित्त झाली. आता ते जन्माच्या गतिविधी सगळं आहे, पण मला तुझा वियोग 14 वर्ष घडला तुझ्यामुळे. आणि माझ्या मातेला सुद्धा माझा वियोग घडला, त्याला निमित्त तू झाली. आता म्हणून आता ते कर्म तर कुठंतरी फेडल्याशिवाय संपत नाही ना. ते जर फेडलं नाही तर तुला पुढे त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून तुझ्यावर एक कृपा केली म्हणे, बरं का. मग ते तुझं कर्म फेडून घेतलं, आता तू पूर्ण शुद्ध झालेली आहेस, असा आशीर्वाद भगवंताने तिला दिला. आणि तिचंही कल्याण केलं, कौशल्याचंही कल्याण करून टाकलं. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता इथं काय प्रश्न येईल,
की आता देवाधिक आपण पाहतो तर त्यांच्या घटना त्यांनी भोगून संपवल्या बरं का. देवाधिकांनी सुद्धा भोगून संपवून टाकल्या. तर भोगल्यानंतर आता एकीकडे आपण काय म्हणतो की मनुष्य हा जन्म असा श्रेष्ठ आहे, ह्या जन्मामध्ये टाळता पण येतात, भोगून संपवायच्या किंवा तपश्चर्येने टाळायच्या. मग आता हे तर देवादिकांचे अवतार होते, ज्यांना का नाही टाळता आल्या त्या? मनुष्यापेक्षा ते श्रेष्ठच की नाही, भगवंताचे अवतार. मग त्यांनी कशामुळे भोगल्या? तर रामायणात पहा, वाली सुग्रीव कथा सगळ्यांना माहीत आहे. आता वाली हा अधर्मी होता, सगळं खरं, पण त्याचा वध प्रभू रामचंद्रांनी केला. जेव्हा वध केला तेव्हा त्यांनी विचारलं की प्रभू, माझा दोष काय होता अपराध की तुम्ही माझा असा वध केला? माझं काय चुकलं? तुमचा मी काय अपराध केला? तर प्रभू पण थोडे निरुत्तर झाले. ते म्हणले, ते काय, सुग्रीवानी धर्माला मदत करायचं ठरवलं, धर्माच्या बाजूने सुग्रीवानी मदत केली, मग ठीक आहे त्यांनी केली, पण माझं काय? नाही म्हणे, आता ते काय आहे की मित्रप्रेम, त्याच्यावर उपकार बाबा, म्हणून मी तुझा वध केला. म्हणे, अशी कशी प्रभू तुमची मैत्री? अहो, त्याचा तुमचा सहवास किती दिवस झाले? आत्ता झाले. आणि माझा तुमचा काय सहवास? एका काही क्षणामध्ये एवढी मोठी मैत्री आणि काही क्षणात एवढं मोठं शत्रुत्व की माझं तुम्ही वधच करून टाकला, हे अन्याय केला. तर प्रभू शांत बसले आणि म्हणले, जाऊ दे बाबा, आता ते सगळं खरं आहे तुझं, आता तू काय कर, आता ठीक आहे बाबा, झालं, आता ह्याचा हे कर्म तू फेडून घे बाबा, मी तुला परवानगी देतो. पुढच्या माझ्या अवतारामध्ये तू माझ्या मृत्यूला तूच कारण होशील असं मी सांगतो तुला, म्हणजे तुझं मग कर्म फिटून गेलं बरं का. पण आता शांत हो बाबा म्हणे, तुझं कल्याण करून. मग त्यांना आशीर्वाद दिले. तर ते मग श्रीकृष्ण अवतारामध्ये सगळ्यांना माहिती कथा की तो व्याध झाला वाली, आणि जसा रामाने असं लपून बाण मारला तसं त्यांनी पण झाडामागून बाण हरिण होऊन मारला, श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाला लागला आणि ते निमित्त झाला अवतार संपवायला त्यांना. तर आता इथे प्रश्न असा होईल की आता आपला विषय झाला की मनुष्य योनी, मनुष्य देह, त्यात एवढं सामर्थ्य आहे की कर्म जाळून टाकण्याचं, प्रारब्ध भोग जाळून टाकण्याचं. मग हे देवाधिक असून यांना का नाही जमलं, का नाही केलं त्यांनी? याचं कारण असं आहे की मनुष्यजन्म याच्यामध्ये ज्या अशा गोष्टी घडतात बरं का, तर त्याचा समाजाला किंवा जगाला तसा फारसा काही त्यांच्यावर परिणाम होत नसतो. पण हे देवादिकांचे अवतार जे आहेत हे टाळू शकले असते बरं का, टाळता येणार नाही असं काहीच नाही, पण त्यांनी टाळलं नाही. कारण त्या कर्मामुळे त्यांच्या जे त्यांनी भोगलं किंवा फेडलं त्यामुळे जगाचं कल्याण करायचं त्यांना होतं. आता पहा, हे जर असं घडलं नसतं, आता राम अवताराला अनेक कारणं झालेली आहेत. दशरथाचा शाप आता वगैरे आणि अनेक गोष्टी, कृष्णाच्या अवतारालाही अनेक शापाशापी झालेली आहे. तर ही करून त्यांनी अवतार घेतले, म्हणजे ते भोगण्याच्या निमित्ताने का होईना त्यांनी अवतार घेतले. निमित्त नसते तर अवतार घ्यायला त्यांना काहीतरी कारण पाहिजे ना. भगवंत काय असा नाही की उगाच काही कारणाशिवाय येईल इथे म्हणून. एक तर भक्ताने तपश्चर्या केली, बरं, आता भक्ताने तपश्चर्या केली तर ते दर्शन देतील, पण ते दर्शन झाल्यानंतर लगेच निघून जातील, आहे की नाही? आता भगवान विष्णूचं उदाहरण आपण घेऊ, अनेक अवतार झालेले आहेत.
वामन अवतार आहे आमचं, पण त्या अवतारामध्ये काय झालं आहे, जगासाठी तसं काही घडलेलं नाही ना. आता हिरण्यकशिपू त्या नाशा करता कूर्म अवतार झाला, मत्स्य अवतार आला, त्या अवताराचं काय, भक्तासाठी आले, भक्ताने तपश्चर्या केली, आर्त हाक मारली, आले, ते काम केलं आणि गेले निघून. जगाला त्या अवताराचा उपयोग काय झाला, काहीच. पण हे रामकृष्णासारखे जे अवतार किंवा संतांचे जे अवतार असतात त्याच्यामागे काहीतरी असतं, तर ते भोगून का संपवतात, की त्यांचा जगाला उपयोग असतो. म्हणजे पुढे धर्मसंरक्षणासाठी त्यांना अवतार घेण्यासाठी या गोष्टी निमित्त मात्र व्हाव्या लागतात. हे त्याचं कारण आहे. मनुष्ययोनी आणि देवादिक यांच्यामध्ये कर्म फेडणे भोगणे हा जो फरक आहे त्याचं कारण हे आहे. आता कित्येक वेळेला काय आपण म्हणतो, देवांनीसुद्धा अधर्म केला, अन्याय केला, अमकं केलं तमकं केलं. आता ते केलं ठीक आहे. आता एकलव्याचं उदाहरण आपण पाहतो. कौरव पांडवांची कथा सगळ्यांना माहीत आहे. एकलव्याला शिष्यत्व नाकारलं, ते बिचारा गेला जंगलात जाऊन बसला, पुतळा तयार केला आणि तिथंच आपलं द्रोणाचार्यांना गुरु मानून आपलं करत राहिला. तर त्याच्या निष्ठेने त्याला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं तर तो अर्जुनापेक्षाही धुरंधर झाला एकदम. आता ही गोष्ट पांडव एकदा वनवासात चालले असताना त्यांचं कुत्रं भुंकत, ते परेशान केलं त्या कुत्र्याने सगळ्यांना भुंकून. आता ह्याचा अभ्यास चालला होता तिथे एकलव्याचा तिकडे जंगलात. त्यांनी पाहिलं काय कुत्रं बाबा फारच त्रास द्यायला लागले, इथं एकचित्त होईना, म्हणून त्यांनी असे बाण मारले बरं का, कुत्र्याचं भुंकणं बंद करून टाकलं, पण त्याला यत्किंचितही इजा केली नाही. अशा बाणाने विद्ध केलं की त्यांनी तोंड उघडायचा प्रयत्न केला तर लागणार, गप्प बसला, काही इजा नाही. ते आता ते गेलं, तर कुत्रा आला इकडं. हा चमत्कार पाहिल्यानंतर हे म्हणाले, बापरे काय धनुर्विद्या आहे म्हणली, कोण आहे असा एवढा. तर जगात द्रोणाचार्याने सांगितलं की अर्जुनासारखा कोणी नाही, हे काय इथं प्रत्यक्ष गेले बघतो ते एकलव्य. मग आता त्याचा अंगठा वगैरे मागितला, हे अन्याय झाला बरं का, सगळं खरं आहे. पण त्याच्या मागची भगवंताची लीला काय, ती लीला द्रोणाचार्यांना निमित्त बनवलं गेलं. ती खरी लीला भगवंताची की हे कौरव अधर्मी सगळे ना. तर अधर्माचा जय होता कामा नये, धर्मच राहायला पाहिजे. आता ह्याला जर हे न करावं तर आता हा द्रोणाचार्यांचा शिष्य म्हटल्यानंतर युद्धामध्ये कोणाच्या बाजूने जाणार, तिकडेच होय की नाही, म्हणजे अधर्माच्या बाजूने जाणार. म्हणून कित्येक वेळा आपण पुराणात शास्त्रात पाहतो, अधर्माचा नाश करण्याकरता, धर्माच्या संरक्षणाकरता अधर्मानेच कधी कधी अधर्माचा नाश करावा लागतो. हे त्याच्यातलं मर्म आहे. म्हणून तो अधर्म असा ग्राह्य धरला जात नाही, कारण त्याचा मूळ हेतू जो असतो तो धर्माचा असतो, हे लक्षात घ्या. तर आता साधकांनी याच्यातून एक लक्षात घ्यायचं आहे की प्रपंच हा मुळात चांगलाही नाही वाईटही. आपण प्रपंच वाईट असं कधीच म्हटलं नाही, कुठल्याच संतांनी कधी म्हटलं नाही. प्रपंच करताना फक्त हा भगवंताचा आहे असं समजून केला पाहिजे. करते पण स्वतःकडे न घेता करता आला पाहिजे, तर तो आपला परमार्थ होतो. आणि आधी सांगितल्याप्रमाणे ज्या काही आता प्रापंचिक माणसं आहेत त्याला अनुकूल गोष्टी आपल्याला लागतात सगळ्यांना, त्या भगवंताकडे मागायला काही हरकत नाही. पण हेतू शुद्ध पाहिजे, त्याच्यातला भाव चांगला पाहिजे आणि त्याच्या इच्छेवर सोपून घ्यावं, तर भगवंत पूर्ण करीलच. भले एकदम तुमचं कर्म लगेच तात्काळ नसलं तर संत काहीतरी मार्ग तरी सांगतील, बाबा हे अनुष्ठान करा, हे तपश्चर्या करा. पण तपश्चर्याशिवाय कुठली गोष्ट जगात मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. तर असं समजून आपला प्रपंच
परमार्थ करून टाकता आला पाहिजे. तर त्यासाठी नामस्मरण जेवढं साधना करता येईल एवढी आपण करावी. आता संतांनी अजूनही सांगितले, महाराजांनीच आपल्या, की कमी बोलावं, कमी वाचावं, कमी लिहावं, बरं का, कृती जास्त पाहिजे. म्हणून आम्ही पण आता असा विचार करतो. आता प्रवचन आजपर्यंत खूप झाली, जवळजवळ 350च्या पुढे प्रवचनं महाराजांनी करून घेतली. आवश्यक तेवढं बोलायचं काय, की जे बोलून आचरणात येईल तितकंच बोललं पाहिजे. ज्या गोष्टी आचरणात येत नाही त्या नुसत्या बोलण्यात काही मतलब नाही. वाचावे ग्रंथ, जरूर वाचावे. काही लोकांना इतका वाचायचा नाद असतो की सारखं पुस्तक हातात. आता ज्ञानार्जन करणं वाईट गोष्ट नाही आहे, चांगली आहे, स्तुत्य आहे, बरं का. आता ज्यांना काही संशोधन करायचं आहे, शोध लावायचा, असे काही व्यावहारिक लोक आहे, होऊन गेले, बरं का, ज्यांनी मोठे मोठे शोध लावले, त्यांची गोष्ट सोडून द्या, आपण त्यांचं नाही म्हणत मी. त्यांनी अभ्यास केला, 24 तास पुस्तक घेऊन बसले म्हणून नाना तऱ्हेचे शोध लावले, जगाला त्यांचा उपयोग झाला. पण आपलं सर्वसामान्यांच्याबद्दल चाललं आहे की अनेक लोक बघतो मी, सारखं वाचन काहीतरी, हे वाचलं की ते वाचलं की ते, कधी वाचनाला खंडच नाही. तर एवढं तुम्ही जर आयुष्य वाचनात घालवलं तर उपासना करणार कधी? वेळ नाही पुन्हा. मला कसा वेळ मिळणार तुम्हाला त्याच्यामध्ये, आहे? म्हणून वाचन कमी करा, त्यापेक्षा कृती, उपासना जास्त केली पाहिजे. त्याच्यात आपलं सर्वतोपरी साधता आहे. नामस्मरण, जप, 9-10 भक्तीप्रमाणे जे आपल्याला शक्य होईल तशी उपासना वाढवत राहिल्या पाहिजे. आणि वेळ मिळत नाही हे कारण एकदम चुकीचं आहे. कित्येक लोकांना म्हटलं की वाचन, वेळ मिळत नाही, आम्हाला इच्छा फार आहे, वेळ नाही. कसा वेळ मिळत नाही? वेळ मिळत नाही असं नाही, याचं महत्त्व वाटत नाही आणि आवड नाही म्हणून वेळ मिळत नाही. आवड तळमळ असली की वेळ हा कसाही काढता येतोच. तर तो आपण साधकांनी आपल्या 24 तासामध्ये 8 तास झोपेत गेले, समजा 8 तास कामासाठी घालवा, 16 तास गेले तरी 8 तास राहतात. त्याच्यातले अजून 4-5 तास इकडे तिकडे गेले करमणूक, काय तास 2 तास वेळ मिळत नाही असं कधी होऊ शकत नाही. तर ती उपासना आपण सर्वांनी करावी आणि आपलं कल्याण करून घ्यावं. मंगलमूर्ती या पुस्तकाला